नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो। आपण रोज वेगवेगळे उपाय करतो, पूजा करतो, पण तरीही घरात शांतता नाही, पैसा टिकत नाही, मन अस्वस्थ राहतं। पण आज मी तुम्हाला असा एक सोपा मार्ग सांगणार आहे। फक्त 3 देवांच्या सेवा करा आणि तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल। यासाठी तुम्हाला कोणताही कठीण उपाय करायचा नाही किंवा कोणताही खर्च करायचा नाही, फक्त श्रद्धा आणि सातत्य हवं। मैत्रिणींनो, उपाय करण्यापेक्षा सेवा आणि नामस्मरण जास्त शक्तिशाली असतं। उपाय तात्पुरते असतात, पण सेवा तुमचं नशीब बदलते। आपण देवाकडे फक्त मागतो, पण सेवा केल्यावर देव आपोआप देतो। आज आपण ज्या देवांची सेवा करणार आहोत ते आहेत श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्याचप्रमाणे संकटातून बाहेर काढणारे, घरात संरक्षण देणारे। दुसरी देवता आहे श्री गणपती बाप्पा। गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारे, त्याचप्रमाणे कामात यश देणारे। तिसरी देवता आहे महालक्ष्मी माता। धन सुख समृद्धी देणारी माता म्हणजे धनलक्ष्मी। या 3 देवतांच्या सेवा आपल्याला दररोज करायच्या आहेत। अगदी सोप्या अशा सेवा आहेत। पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे। आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 5 किंवा 10 मिनिटे ही सेवा करायची आहे। तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता, जसा तुमच्याकडे वेळ असेल तशी तुम्ही ही सेवा करायची आहे। तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे। तर या सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र म्हणायचा आहे। म्हणजेच आपल्याला ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप 108 वेळा करायचा आहे। स्वामींना मनापासून नमस्कार करायचा आहे। यामुळे आपलं मन शांत होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल। अत्यंत साधी सोपी अशी ही सेवा आहे। दुसरी सेवा आहे गणपती बाप्पांची सेवा। यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। देवासमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा एक अत्यंत प्रभावी असा मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः। हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र जप केल्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात, कामे सहज पूर्ण होतात। तिसरी सेवा आहे ती म्हणजे महालक्ष्मी मातेची सेवा। ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे। ही सेवा करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करायचा आहे। हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र जप केल्याने घरामध्ये पैसा टिकतो, सुख समृद्धी वाढते। अत्यंत साधी सोपी, कोणताही खर्च न करता आपल्याला ही सेवा करायची आहे। पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे। तुमच्याकडे जसा वेळ असेल तशी आपल्याला ही सेवा करायची आहे। तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी ही सेवा करा, संध्याकाळी वेळ असेल संध्याकाळी सेवा करा, परंतु न चुकता दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे। तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कमीत कमी 5 मिनिटे तरी आपल्याला ही सेवा करायची आहे, किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 15-20 मिनिटे शांत बसून आपल्याला ही रोज सेवा करायची आहे। ही सेवा आपल्याला मध्येच सोडायची नाही। पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला नित्यनेमाने ही सेवा करायची आहे। ही सेवा करत असताना आपल्याला मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही। त्याचप्रमाणे फक्त परिणामासाठी आपल्याला ही सेवा करायची नाही। श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा। मैत्रिणींनो, फक्त 3 सेवा आणि तुमचं आयुष्य बदलायला लागेल। त्यामुळे आजपासूनच सुरू करा। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.